नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत, महाअभिषेक झाला तरीही अजूनही सायली आलेली नसते. अर्जुनचा जीव कासावीस होत असतो. पूर्ण आजी बोल लावत असते सायलीला, अजूनही आली नाही म्हणून तिला दोषी ठरवत असतात. इकडे अर्जुनचा जीव कासावीस होत असतो. तो सतत फोन लावत असतो, पण फोन लागत नाही म्हणून आता काळजी वाटू लागलेली आहे. आरतीसाठी थोडा वेळ थांबायचं का, अश्विन असं म्हटल्यानंतर आजी खूप चिडते आणि आपली मुहूर्त टाळायला नको, आपण आरती करून घेऊया. मग सगळेजण आरती करायला सुरुवात करतात. पण इकडे अजूनही अर्जुनच्या मनात सायलीचेच विचार येत असतात. काही झालं असेल तर ती कुठे असेल म्हणून तो काळजीत असतो. इकडे सायली हॉस्पिटलमधून त्यांचा निरोप घेऊन निघणार. तितक्यात संतोष तिला हाक मारतो. मॅडम, मला तुम्हाला एक कबुली द्यायची आहे. मी केलेल्या गुन्ह्याची कबुली मी तुम्हाला सांगतो. मी तयार आहे साक्ष देण्यासाठी, प्रतापरावांना ह्या सगळ्या केसमधनं बाहेर काढण्यासाठी. पण सायली म्हणते, तुमची साक्ष एवढीच पुरेशी नाही, तुम्ही काहीतरी पुरावेही द्यायला हवे. तेव्हा तो सांगतो, हे सगळं महिपतनी केलेलं आहे आणि तुम्हाला मी माझ्या घरी चला, माझ्याकडे एक पेनड्राईव्ह आहे ज्याच्यामध्ये पुरावे आहे. मग तो त्यांना घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये जाऊन पेनड्राईव्ह घेऊन येतो. पेनड्राईव्ह आहे सायलीच्या हातात देतो. जितके वेळा मैपतनी कॉल केला, काय काय काम सांगितलं, ते सगळं याच्यात रेकॉर्डिंग आहे. आणि हे सगळं साक्षीने गुपचूप त्याच्या खिडकीतनं पाहिलेलं असतं. तिला डाऊट असतो, ती मागे मागे त्याच्या आलेली असते आणि पेनड्राईव्ह आता हिला मिळालं नाही. ती खूप घाबरलेली असते. सायली निघणार तितक्यात दारात साक्षी उभी असते. पण पाठीमागे गेल्यानंतर इकडे सायली पळून जाते. मुलीचा छान निरोप देत तिची काळजी घ्या सांगत ती आतमध्ये जाते. इकडे साक्षी तिच्या गुंडांना सगळं सांगते, ह्या मुलीला ह्या ठिकाणी या आणि किडनॅप करून व्यवस्थित सेफ जागेवर घेऊन जा, असं सगळं त्या गुंडांना तिने काम सांगितलेलं असतं. इकडे अर्जुन खूप काळजीत असतो. इतका 1 तास उलटून गेला तरीही अजून सायली आली नाही म्हणून प्रियाही बोलू लागत होती. तिची तास लॉटरीच लागली. आज सायलीने स्वतःहून तिच्यामुळे तिला लॉटरी लागून दिलेली होती. प्रियाला तो खूप आनंद होत होता. सगळेजण सायलीला नानापरीचे बोल लावत होते. आजीही राग भरवत होती. अस्मिता म्हणते, काम नको म्हणून पळून गेली. प्रतापही म्हणतो, मला आता माझे डोळेच उघडले. ही मुलगी किती भामटी आहे. कामानिमित्त बाहेर गेली आणि तिकडेच लंप झाली, सगळ्यांना टेन्शन देते. तेव्हा कल्पना म्हणते, अहो तुम्ही तरी असा विचार करू नका, ती इतका वेळ झाली गायब झाली. इकडे अर्जुनलाही काळजी वाटत आहे. तिला एकदा घरी येऊ द्या, मग तिला काय बोलायचं तेवढं बोलून घ्या, आधी तिला सापडू तर द्या. इकडे घरी येण्यासाठी निघालेल्या सायलीच्या मागे 2 गुंड लागले. तिचे लक्षात येतं. ती मागे वळून बघते तर ते गुंड दुसरीकडे चेहरा करून उभे राहतात. आता साक्षीच्या लक्षात आलं आहे आपल्या मागे कोणतरी लागलं. ती पळ काढते. तिच्या मागे ते 2 गुंड येतात आणि तिला पकडतात. तिचं तोंड दाबून तिला किडनॅप करून गाडीतनं घेऊन जातात. अर्जुनला काळजी वाटत असल्यामुळे तो कुसुमला फोन करतो. तुझ्याकडे एक सायली आली आहे का असं विचारल्यानंतर ती म्हणते, नाही, मी बाहेर आलेली आहे मंदिरात, घरी जाऊन बघते आणि असली तर मी तुम्हाला कळवते. अर्जुनला आता टेन्शन आलं. हे नक्कीच कोणाच तरी कारस्थान असावं. सायलीचा जीव धोक्यात आहे असं त्याच्या लक्षात येतं. कल्पनाही खूप घाबरी झालेली आहे. त्याला ते जुने क्षण आठवतात ज्यावेळी सायलीवरती हल्ला झाला होता. तो म्हणतो, परतही कोणतरी तिच्यावर हल्ला केला आणि तिचं काही झालं, बरं वाईट झालं तर, म्हणून आता त्याचा जीव कासावीस होतो. त्याला चक्कर आल्यासारखं होतं. मग त्याला सावरत अश्विन म्हणतो, असा काही विचार करू नको. हवं तर आपण दोघं पटकन जाऊन कुठेतरी तिला शोधून येऊ. प्रताप म्हणतो, ज्या मार्केटमध्ये ती बेलाची पानं आणायला गेली तिकडे जाऊन शोधा. मग दोघेजणे तिला शोधण्यासाठी निघतात. इकडे सायलीला साक्षीच्या घरी आणलेलं असतं. ती बघते बाहेर आल्यानंतर, हे तर महिपतरावांचं घर, म्हणजे मला महिपतच्या गुंडांनी पकडले आहे पेनड्राईव्हसाठी. तिच्या हातातले पेनड्राईव्ह आता ती म्हणते कुठेतरी सेफ जागेवर लपवावं लागेल, कोणी मला पाहण्याच्या आत. इकडे चैतन्य घरात आरामशीर बसलेला असतो. गाडीचा आवाज ऐकून त्याला वाटतं साक्षी चाललेली आहे. तिला सरप्राईज देण्यासाठी तो घाईघाईने दार उघडायला जातो. इकडे महिपतचे गुंड तिला गोडाऊनमध्ये ओढत घेऊन जात असतात. पण ती विचार करत असते, आता हे हातातलं पेनड्राईव्हचं काय करू, कुठे लपवू, म्हणून ती आजूबाजूला बघत असते. झटपट चालू असते. पुढे काय करणार हे पाहणं रंजक ठरणार. लवली स्वर्ग गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.